वेलकम. डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग विथ AI टूल आणि चॅट जीपीटी हे आता सर्व काही वन मॅन आर्मी करणं शक्य झालेलं आहे. तुम्ही एकटेच सगळं काही हे करू शकता, कारण हे AI टूल तुम्हाला शिकल्यानंतर ज्या ज्या गोष्टी डिजिटल मार्केटिंग साठी कराव्या लागणार आहेत त्या लिलया करता येणार आहेत आणि तुम्ही स्वतः एकटेच हे सगळं करू शकाल. कोणावरही तुम्हाला विसंबून राहण्याची गरज नाही. ह्याच सोबत तुम्हाला तुमच्या बिझनेसला ऑटोमेशन पर्यंत नेण्याची ही जबाबदारी या टूल मध्ये आहे, चॅट जीपीटी मध्ये आहे. लागणाऱ्या संपूर्ण गोष्टी आपण इथं बघणार आहोत. मग आता हे जर आपल्याला आतापर्यंत वन मॅन आर्मी हे एकट्यानंच करता येत आहे आणि एवढे सगळे टूल आहेत हे माहित होतं, तरी सुद्धा आपल्याला हे का जमलं नाही? कम टू द पॉइंट, हे आतापर्यंत आपल्याला का जमलं नाही? तर यासाठी आपल्याकडं कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग लेखी स्वरूपामध्ये पक्क लिहिलेलं नव्हतं आणि म्हणून आज आपण एका वेगळ्या पॉइंट पासून सुरुवात करणार आहे की परफेक्ट प्लॅनिंग. नोट करायचंय, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. जी माहिती तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि स्क्रीनवरती दिलेली आहे ती लिहून पण घ्या, स्क्रीनशॉट पण घ्या, कारण हे तुमच्यासाठी मराठीतून तयार करून दिलेलं आहे. आपल्याला प्रॉपर पद्धतीनं डिजिटल मार्केटिंगचा परफेक्ट प्लॅन करायचा आहे आणि चॅट जीपीटी करून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. या 10 पैकी आपण किती गोष्टी आतापर्यंत केलेल्या आहेत ते पण मला तुम्हाला शेवटी सांगायचं आहे. एक एक पॉइंट मी तुमच्याशी शेअर करत राहणार आहे. पहिला पॉइंट आहे माय टार्गेटिंग मार्केट. मला माहिती आहे का की माझा टीजी कोण आहे, टार्गेटिंग ग्रुप माझा कोण आहे, माझा टार्गेटिंग ऑडियन्स कोण आहे, माझा संभाव्य ग्राहक कोण आहे, तो आपल्याला माहिती आहे का? यस किंवा नो ही कमेंट प्रत्येकाने करायला हरकत नाही. पहिली स्टेप येते की आपला टार्गेटिंग ऑडियन्स जाणून घेणं. आता मी त्यासाठी तुम्हाला सांगेल की तुम्हीच इथं का आलात. ज्या लोकांना याची गरज होती त्या लोकांना आम्ही कसं शोधलं आणि तुम्हीच बरोबर इथपर्यंत कसे पोहोचलात, याच्या पाठीमागे जी यंत्रणा लावली गेली इज कॉल्ड ॲज सिस्टीम. आणि ती सिस्टीम लावल्यामुळं आता इथं वय वर्ष 30 पेक्षा जास्त असणारं पब्लिक असेल, मराठी भाषा जाणणार असेल, खेड्यापाड्यातून अगदी मेट्रो सिटी पर्यंत असेल, छोटा घरगुती किंवा एखादा 10 लोकांचा मिळून किंवा 20 लोकांचा मिळून 50 कामगार मिळून एक छोटा मोठा व्यवसाय करणारे लोक आज इथं उपस्थित असतील. बरोबर आहात का? यामध्येच तुम्ही मोडताय का बघा की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, मराठी तुम्हाला येत आहे, तुमचं वय 30 पेक्षा जास्त आहे, मेल फिमेल तुम्ही आहात, दोन्ही पैकी काहीतरी नक्कीच, आणि त्याचसोबत तुमचा बिझनेस काहीतरी आहे. हा पहिला पॉइंट आम्हाला कळाला, त्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. दुसरा पॉइंट येतो की तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट बद्दलची संपूर्ण माहिती आहे का? तुमच्या प्रॉडक्ट बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आहे का? तुम्ही म्हणाल की प्रॉडक्ट बद्दलची आम्हाला माहिती नाही, असं कसं होईल? तर येस, आपल्या प्रॉडक्ट बद्दल संपूर्ण माहिती असणं, त्याचे फीचर्स माहित असणं, त्याचे कॉम्पिटिटर माहित असणं, इतरांचं दरपत्रक माहित असणं, इतरांचे फायदे तोटे माहित असणं, स्वतःचे फायदे माहिती असणं आणि तोटे पण माहित असणं, म्हणजेच आपल्या प्रॉडक्ट बद्दल आपल्याला संपूर्ण नॉलेज असणं. पॉइंट नंबर 2, हे सगळं काही चॅट जीपीटी कडून आपल्याला तयार करून घेता येणार आहे. याच सोबत चॅट जीपीटी कडून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस तयार करून घ्यावे लागतील. आता आपण मेसेज पाठवण्यासाठी खूप चांगली सुंदर मोफत असणारी यंत्रणा म्हणजेच व्हॉट्सअपची आहे. आणि आज प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे, प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. आम्हीही तुमच्यापर्यंत त्याच माध्यमातून पोहोचलो. मात्र पहिला मेसेज काय करावा, फर्स्ट इम्प्रेशन काय केलं पाहिजे, दुसरा मेसेज काय करावा, तिसरा मेसेज काय करावा, पाचवा मेसेज काय करावा, त्याला एंगेज कुठपर्यंत ठेवावं, हे आपल्याकडे लिखित स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे का? पॉइंट नंबर 3, तुमच्याकडे प्रेझेंट असेल तर प्रेझेंट लिहा, ऍबसेंट असेल तर ऍबसेंट लिहा. 10 पैकी गुण तुम्हाला मला सांगायचे की तुम्हाला किती मार्क पडतायत, आणि जर ते नसतील तर ते आपण तयार करून घेणार आहोत. काय करायचंय मला हे अगोदर शोधणं गरजेचं आहे.
आपल्याकडे ही सगळी सिस्टीम लावलेली आहे का? येस. आता त्याचबरोबर चौथा मुद्दा येतो की माय मीडिया. कोणत्या मीडिया सोबत मी काम केलं पाहिजे? काही लोक म्हणतात की व्हॉट्सअपवरती सगळेजण आहेत, मग मी व्हॉट्सअप करतो. काही लोक म्हणतात नाही नाही, फेसबुकवरती लीड भरपूर येतात, मग मी फेसबुक करतो. अहो आता इन्स्टा बघणार इतकं पब्लिक आहे ना की इन्स्टाच करायला पाहिजे. अहो युट्यूबवरती ते व्हिडिओ डायरेक्ट जातो, तिथं मोफत आहे सगळं, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही युट्यूबला जाहिरात करा, व्हिडिओ बनवा. कोण म्हणतं शेअर कार्ड चॅटला जावा, कोण म्हणतं लिंक्डइनला जावा, कोण म्हणतंय आणखी वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही पिंटरेस्टला जावा. यातला कोणता प्लॅटफॉर्म आपण योग्य आहे, तो आपल्या व्यवसायासाठी कोणता योग्य आहे हे ठरवणं गरजेचं आहे की नाही? प्लॅटफॉर्म इथं दाखवलेले ठराविक आहेत, हजारो प्लॅटफॉर्म्स आहेत, आणि त्या प्लॅटफॉर्म वरती आपल्याला लिलया काम करता येत आहे का? किंवा आपला ग्राहक नक्की कुठे आहे? युवा वर्ग वेगळ्या प्लॅटफॉर्म वरती आहे, महिला वर्ग वेगळ्या प्लॅटफॉर्म वरती आहे. आपला नक्की ग्राहक कोण आहे आणि आपला ब्रँड विकसित करण्यासाठी कोणते प्लॅटफॉर्म वापरले पाहिजेत? राईट ऑडियन्स आपला जर पकडायचा असेल तर तो कुठल्या चौकात बसलेला असेल, कोणत्या हॉटेलला बसलेला असेल, कुठं जायला पाहिजे आपली जाहिरात, हे कळण्यासाठी आपल्याला पुढचा मुद्दा ठरवावा लागतो, चौथा, माय मीडिया. त्यानंतर आपल्याला खूप महत्वाची सिस्टीम लावावी लागते की ह्या ऑडियन्स कुठं आहे हे ठरवलं, मीडिया ठरवला, त्याच्यानंतर मेसेजेस ठरवले, माझं प्रॉडक्ट मला माहिती आहे, आणि हे सगळं करत असताना मला एक लीड सिस्टीम लावावी लागते. त्या लीड मॅनेजमेंट मध्ये मला काम करावं लागतं. पहिल्यांदा मला पैसे येणारा जे खातं आहे ते खातं आहे सेल्स. मात्र सेल्स कधी चांगला होईल? माझी सर्व्हिस प्रॉपर आहे का? माझी सर्व्हिस चांगली आहे पण माझा सपोर्ट चांगला आहे का? माझा सपोर्ट चांगला आहे पण माझे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची क्वालिटी चांगली आहे का? आणि मग हे सगळं मिळून बनणार आहे कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट. लीड जनरेशन करायचंय, लीड सिस्टीम लावायची आहे, तर आपल्याला आपला हा सेल चांगला होईल. मित्रांनो, या केसमध्ये तुमच्याकडे सेल वरती भर देणारा भरपूर काही टीम मेंबर आहेत आणि तुम्ही सर्व्हिस प्रॉपर नाही दिली, सपोर्ट चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे आणि सर्व्हिसच नाही आहे, सर सेल होणार नाही. सपोर्ट दिला नाही, क्वालिटी चांगली आहे, सर्व्हिस दिलेली आहे, सेल होणार नाही. सर्व्हिस एक नंबर आहे, सपोर्ट पण एक नंबर आहे, पण क्वालिटीचाच पत्त्या नाही, सेल होणार नाहीये. यातली एकही गोष्ट जर ऍबसेंट असेल तर तुम्ही ऍबसेंट असं लिहा की माझ्याकडे अजून कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट सिस्टीमच बनलेली नाही आहे आणि म्हणून मला डिजिटल मार्केटिंग मध्ये यश येत नाही. त्यापेक्षा आणखी महत्वाचा मुद्दा आहे की लीड्स आलेले आहेत परंतु त्याला डिजिटल मार्केटिंग मध्ये सुद्धा कुठलंही दळण तुम्हाला पीठ करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही जसं धान्य आणल्यानंतर डायरेक्ट आपण गिरणीत भरडायला किंवा दळायला देत नाही, ते निवडावं लागतं, पाकडावं लागतं, चाळावं लागतं, त्यातनं खडे बाजूला काढावे लागतात आणि नक्की जो चांगला गहू आहे तेवढाच आपल्याला पुढे दळायला द्यावा लागतो. सेम प्रोसिजर आहे मित्रांनो, की या सिस्टीम मध्ये आपल्याला आलेले लीड नर्चर करावे लागतील. म्हणजेच अवेअरनेसच्या स्टेजला मी कोणत्या प्रकारची जाहिरात करू, कन्सिडरेशन स्टेजला मी कोणत्या प्रकारची ऍडव्हर्टाईज केली पाहिजे आणि परचेस स्टेजला मी कोणतं स्टेटमेंट दिलं पाहिजे, कोणतं हुक लावलं पाहिजे, लोक आणण्यासाठी मी लीड मॅग्नेट काय लावू आणि लोक एंगेज करण्यासाठी मी कोणती पॉलिसी वापरू, इमिजिएट त्यांनी खरेदी करावं म्हणून मी कोणती हुक पॉलिसी लावू, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. या फनेल मध्ये रोज लोक आले पाहिजेत, असे वेगवेगळे पाईपलाईन आपल्याला जोडावे लागतील. फेसबुकवरून लोक आले पाहिजेत, इन्स्टावरून लोक आले पाहिजेत, व्हॉट्सअपवरून लोक आले पाहिजेत, वेगवेगळ्या ग्रुपवरून लोक आले पाहिजेत, टेलिग्रामवरून लोक आले पाहिजेत, युट्यूबवरून लोक आले पाहिजेत. आणि हे हॉपर जे आहे त्याच्यामध्ये रोज नित्य नियमानं हे काम चालू राहायला पाहिजे. ऍडव्हर्टाईज किती दिवस करावी, मार्केटिंग किती दिवस करावं, तर मार्केटिंग हा श्वास आहे आपल्या बिझनेसचा. मार्केटिंग हा श्वास आहे आणि मार्केटिंग जर श्वास आहे तर तो बंद केला तर काय होईल, चालणार नाही. आणि म्हणून आपल्याला त्या मार्केटिंगला कधीही बंद नाही करायचं.
24/7 हे कंटिन्युअसली मार्केटिंग करणं गरजेचं असतं, ऍडव्हर्टायझिंग करणं गरजेचं असतं, लोकांना आपलं प्रॉडक्ट, आपल्या सर्व्हिसेस माहिती करून देणं, गाईड त्यांना आपला म्हणून उपयोग करून देणं, यासाठी आता व्हिडिओज, पोस्ट, इन्फॉर्मेशन, टेस्टिमोनियल्स, की ज्याला आपण अभिप्राय म्हणतो, हे लोकांपर्यंत पाठवणं ही सुद्धा एक मार्केटिंगची पॉलिसी आहे. आणि आता इतर कुठल्याही मार्केटिंगपेक्षा डिजिटल मार्केटिंग कम्पॅरेटिव्हली खूप चीप आहे, खूप स्वस्त आहे. कोणत्याही प्रकारचे बोर्ड, होर्डिंग, पॉम्पलेट, कलर पॉम्पलेट, 4 कलर पॉम्पलेट, हे सगळं आता कालबाह्य होत चाललेलं आहे. पेपरलेस जमाना झालेला आहे. तुम्हाला कस्टमरच्या खिशात जायचं असेल तर जरिया खूप चांगला आहे. त्याच्या खिशात मोबाईल आहे आणि त्याच्या मोबाईल पर्यंत आपल्याला आता पोहोचायचं कसं, हे चॅट जीपीटी मुळे आपल्याला शक्य होणार आहे. तर अवेअरनेस स्टेजला मी कोणती जाहिरात करू, मग कन्सिडरेशन स्टेजला काय मी मेसेज केला पाहिजे, आणि कोणती हुक पॉलिसी लावू की ज्या ठिकाणी परचेस त्याचं चांगलं होईल. ठीक आहे, याच्या पुढचा मुद्दा येतो की मी ऍडव्हर्टाईज चांगली केली, मार्केटिंग चांगलं केलं, मग सेल चांगला होईल का? मार्केटिंग आणि सेल्स याच्यामध्ये थोडासा फरक आहे आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला गुगलला सर्च केल्यानंतर मिळतील. एक साधी सोपी डेफिनेशन मी तुम्हाला मार्केटिंग म्हणजे काय आणि सेल्स म्हणजे काय सांगतो, ती लिहून ठेवा. तुमच्या काउंटर पर्यंत संभाव्य ग्राहकाला खेचून आणण्यासाठी जी जी यंत्रणा तुम्ही लावता इज कॉल्ड एज मार्केटिंग. तो तुमच्या काउंटर पर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला तो चॉईस करूनच घरनच येतो की मला असला शर्ट पाहिजे. सेल्सवाल्याचं काहीच काम नाहीये, सेल्सवाल्यांनी मटेरियल घेतलं आणि दिलं. आता इथं तुम्ही जर बघितलं की सेल्स आणि मार्केटिंग मध्ये किती तफावत आहे, तर इथं फक्त एका पॉइंटची तफावत आहे. ज्याचं मार्केटिंग स्ट्रॉंग आहे, ज्याचं समजा इथं आपण मार्केटिंग असं लिहिलं आणि इकडं सेल्स असं लिहिलं, मार्केटिंग वाल्याने जर इथपर्यंत काम केलं असेल तर सेल्स वाल्याला फक्त प्रॉडक्ट घ्यायचंय आणि द्यायचंय. पण मार्केटिंग वाल्यानं थोडंसंच काम केलं तर सेल्स वाल्याला खूप ओरडावं लागेल आणि इथपर्यंत पळत माघारी यावं लागेल. मार्केटिंग वाल्याने निम्मच काम केलं असेल तर सेल्स वाल्याला निम्म करावं लागेल. आता सोपं काय आहे, मार्केटिंग करणं आपल्या हातात आहे, चॅट जीपीटी आपल्या हातात आहे, बाकीचे सगळे टूल्स आपल्या मोबाईल आपल्या हातात आहे, आणि त्याला आपण जर कामाला लावायला शिकलो तर मार्केटिंग तुमचं खूप सोपं होऊन जाईल. आता सेल्स वाल्याचं काय काम आहे हो, तो घरूनच ठरवून आलाय कोणतं प्रॉडक्ट, कोणती सर्व्हिस, काय ऑफर घ्यायची. तो आल्यानंतर सांगतो की मला असलं देता का. सेल्स वाल्याचं काय काम आहे, ते बॉक्स काढायचं आणि द्यायचंय, ते मटेरियल काढायचंय द्यायचंय, ती सर्व्हिस घ्यायची आणि त्याला द्यायची. याला सेल्समन म्हणतात का, तर नाही. त्यांनी अपसेल केला, त्यांनी क्रॉस सेल केला, त्याच्या सोबत त्यांनी अजून काहीतरी दिलं. तो मोबाईल खरेदी करायला घरनच आलेला आहे, त्याला मोबाईल घ्यायचा होता, त्यांनी दाखवला, तो घेतला, मग सेल्सवाल्याचं काम झालं का, तर नाही. सेल्सवाल्यानं जर त्याला सांगितलं की आमच्याकडे चांगले हेडफोन आहेत, ब्ल्यूटूथ वाले आहेत, चार्जिंग असं आहे, त्याला कव्हर चांगला घ्या, त्याला इन्शुरन्स करून घ्या, तर त्यातून अजून नफा मिळू शकतो, इज कॉल्ड एज सेल्स. ऍक्च्युली सेल त्याला म्हणायचंय की ग्राहक आलेला आहे, त्याला एक वस्तू विकलेली आहे, त्याच्या पुढची वस्तू त्याला विकता येईल का, त्याला घ्यायची आहे, तो त्या उमेदीनं आलेला आहे, तो त्या उल्हासानं आलेला आहे, तर त्याला आपल्याला दाखवायचं काम ज्याला करता येईल, तर ते सुद्धा कसं करायचं, याच्यासाठी काही स्टेप्स आहेत, त्या पण नोट करून घ्या. की आपल्याला एक आपली स्वतःची कन्व्हर्जनची सिस्टीम लावावी लागेल. या कन्व्हर्जनच्या सिस्टीम मध्ये प्रत्येकाला मार्केटिंग करून त्या प्रॉस्पेक्टिंगला आपण बोलावलंय, ही पहिली स्टेप झाली. त्याला आपण मार्केटिंग केलं आणि इथपर्यंत बोलवून आणलं, त्याला काहीतरी पिच केलं, त्याला स्टेज 1 मध्ये माहिती दिली, स्टेज 2 मध्ये त्याला डेमो दिला, स्टेज 3 मध्ये डेमो त्याचा प्रॉपर कंप्लीट केला, स्टेज 4 मध्ये प्राइसिंगचं निगोशिएशन केलं. आता एवढ्या सगळ्या स्टेप आपल्याला कराव्या लागतात, आपण करतो सुद्धा, आणि त्यावेळेला ते डील स्वतःहून क्लोज होतं. मित्रांनो, यामधली एक जरी स्टेप आपली मिस झाली की प्रॉस्पेक्टिंग म्हणजे संभाव्य ग्राहक आलेला आहे, मार्केटिंग चांगलं झालेलं आहे, त्याला पहिलं पिच केलंच नाही, डायरेक्ट तुम्ही डेमो दिला, डेमो कंप्लीट पण केला, त्याचं निगोशिएशन पण केलं, क्लोज होणार नाही.
कारण पहिलंच पिच त्याच्याशी क्लिअर झालेलं नाहीये. यातली कोणतीही स्टेप मित्रांनो जर मिस झाली तर ते लीड डायरेक्ट इथं या बकेटमध्ये लॉस कडे जात आहे. आणि या सिस्टीम्स कशा राबवल्या पाहिजेत हे आपल्याला चॅट जीपीटी आपल्यासाठी सांगणार आहे. आणि त्यामुळं सेल्स करण्यासाठी कन्व्हर्जन सिस्टीम आपल्याकडे लावणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो माय डिलिव्हरी सिस्टीम. मटेरियल त्यांनी घेतलंय, सर्व्हिस त्यांनी घेतलेली आहे, मात्र त्याला ते मटेरियल आपण कुठं देणार आहे? घरी देणार आहे, चौकात देणार आहे, पोस्टाने पाठवणार आहे, कुरिअरने जाणार आहे, गाडीने पाठवणार आहे, एसटीने पाठवणार आहे, तुम्ही स्वतः घेऊन जाणार आहे का त्याला तुमच्याकडे बोलवणार आहे? काहीतरी प्रोसिजर असेल ना, तर ती ठरलेली आहे का? आता कन्व्हिनियंट कोणती आहे ती तुमच्याकडे तुम्ही वापरताय का? इतर लोक घरी जाऊन डिलिव्हरी देत आहेत, तुम्ही देऊ शकताय का? विचार करा. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो माय कस्टमर साठी लाईफ टाइम व्हॅल्यू सिस्टीम. तर त्या व्यक्तीला, त्या ग्राहकाला आपल्याला लाईफ टाइम व्हॅल्यू द्यायची. एक वस्तू दिलेली आहे, ती वस्तू त्याला लाईफ टाइम जाणार नाही, परंतु त्याची व्हॅल्यू, प्राइस त्यांनी दिली, वस्तू तुम्ही त्याला दिली, पण त्याचा मोबदला त्याला दीर्घकाळ काय देता येईल का? ही सिस्टीम आपल्याला लावणं गरजेचं आहे. कारण लाईफ टाइम व्हॅल्यू खूप महत्वाची आहे. कस्टमर पुन्हा पुन्हा जर तुमच्याकडे यावं असं वाटत असेल तर हे त्याला द्यावं लागेल. ही सिस्टीम कशी बिल्ड करायला पाहिजे? तर चॅट जीपीटी कडून आपल्याला हे करता येईल. त्यानंतर एकदा तो ग्राहक तुमचा झाला, त्यांनी रेफरल आणायला सुरुवात करू शकेल. तो स्वतः तुमच्याबद्दल इतरांना समजून सांगायला लागेल. तुमच्या प्रॉडक्ट बद्दल, सर्व्हिस बद्दल तोच स्वतः सांगेल. तुम्ही म्हणाल की हाच तर आमचा देव आहे, याच एका पॉलिसीवरती तर आम्ही आता जिवंत आहोत, आमचे ग्राहकच आम्हाला नवीन ग्राहक आणून देतात. पण ही एकच सिस्टीम वापरायची का? ही एकच पाईपलाईन यूज करायची का? उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाईपलाईन आपल्याला भरपूर लागतील. पाणी आटलं नाही पाहिजे. आणि एकाच पॉलिसीवरती बसू नका. तो एकदा तुमची माहिती किंवा तुमचं म्हणणं किंवा तुमचं प्रॉडक्ट आणि सर्व्हिस सांगेल, पण जर त्यांनी वेळोवेळी तुमचं प्रॉडक्ट आणि सर्व्हिसचं गुणगान गावं, तो आपला एक चालता बोलता मार्केटिंग पर्सन व्हावा, याच्यासाठी रेफरलला आपण काही वेगळ्या आयडियाज देऊ शकतो. तुमच्या बिझनेस साठी काय रेफरल सिस्टीम लावता येते हे चॅट जीपीटी आपल्याला सांगेल. इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि त्या रिअल टाइम आपण जर एवढ्या सगळ्या गोष्टी जर करायला लागलो तर परफेक्ट प्लॅनिंग फॉर धिस इयर हे आपल्याला खूप चांगलं करून घेता येणार आहे. त्यामध्ये काय काय आपण केलेलं आहे बघा, की माय टार्गेटिंग मार्केट, माझा टीजी कोण आहे, त्यानंतर माय प्रॉडक्ट, माय मेसेजेस, माय मीडिया, माय लीड सिस्टीम, या सगळ्या इथं गोष्टी येतात. त्याच्यासोबतच तुमचे लीड आलेले आहेत, परंतु त्याला नर्चरिंग करणं गरजेचं आहे. त्याला सेल कन्व्हर्जन सिस्टीम मध्ये आणावं लागेल, डिलिव्हरी सिस्टीम आपली स्ट्रॉंग करावी लागेल, लाईफ टाइम कस्टमर व्हॅल्यू काय काय आपण देऊ शकतो, आणि रेफरल सिस्टीम मध्ये त्याला आणून पुढच्या दृष्टीने त्याला घेऊन जाणं शक्य होईल. हे 10 पॉइंट आपण केलेत का? प्रामाणिकपणे प्रत्येकानं कमेंट करा, 10 पैकी तुमच्याकडे किती सिस्टीम्स लागलेल्या आहेत. कम टू द पॉइंट, नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट व्हिडिओ. कारण या 10 पॉइंट बरोबर आपल्याला चॅट जीपीटी हे सगळं आपल्यासाठी तयार करून देईल. ही सिस्टीम जर आपल्याकडे लागलेली असेल मित्रांनो, तर मला वाटतं या 10 पॉइंटच्या पेक्षा वेगळं काही करावं लागणार नाही. तुमच्या सिस्टीमला तयार करावं लागेल तर ती मार्केटमध्ये नेता येईल. कोणता मेसेज मी करू, कोणता व्हिडिओ मी करू, कोणता कंटेंट त्याच्यात पाहिजे. जसं मगाशी मी म्हटलं की मार्केटिंग हा आपल्या व्यवसायाचा श्वास आहे, पण त्या मार्केटिंगला दिला जाणारा कंटेंट, कंटेंट म्हणजे काय, की टेक्स्ट असतील, पोस्ट असेल, एखादं पिक्चर असेल, त्याच्यावर लिहिलेला काही मजकूर असेल, एखादा व्हिडिओ असेल, एखादा ऑडिओ असेल, या सगळ्याला आपण कंटेंट म्हणतो. आणि हा कंटेंट आपल्या या मार्केटिंगचा प्राण आहे, प्राण, आत्मा आहे. आपल्या बिझनेसचा श्वास जसा मार्केटिंग आहे, तसं त्या मार्केटिंग मधला जीव काय आहे, तर तो कंटेंट आहे.
आणि हे कंटेंट कोण लिहून देणार आहे? आपल्याला चॅट जीपीटी लिहून देणार आहे. हा कंटेंट एआय टूल आपल्याला मॉडिफाय करून देणार आहे. एआय टूल आपल्यासाठी व्हिडिओ बनवून देणार आहे. एआय टूल आपल्यासाठी कंटेंट रिफ्रेश करून 104 पेक्षा जास्त भाषांमध्ये करून देणार आहे. जी भाषा आपल्याला कधी माहित पण नव्हती अशा बहुभाषांमध्ये सुद्धा आपण लिलया काम करू शकणार आहे. आणि या गोष्टी तुम्हाला शिकायच्यात का? कमेंट करा, तुम्ही तयार आहात का? एवढी चांगली सिस्टीम चॅट जीपीटी आणि एआय टूलनं जर तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी लावून दिली, ते कायमस्वरूपी तुम्ही शिकलात, तर तुमच्या एका बिझनेससाठी तयार झालेली सिस्टीम अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या घरच्या वेगवेगळ्या बिझनेससाठी लावू शकता, इतरांच्या बिझनेससाठी लावू शकता. तुम्ही एक वेगळं अर्थार्जन त्याच्यातून करू शकता. तुमच्याकडे असणाऱ्या कोणत्याही स्किलला तुम्ही अजून 4 चांद लावू शकता. कम टू द पॉइंट, नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याचपूर्वी तुम्हाला या सगळ्या ज्या बाबी मिळाल्या, तर त्यामध्ये तुम्हाला ही सिस्टीम लावता आली पाहिजे. आणि ही सिस्टीम तुम्हाला लावायला आवडेल का? यासाठीच आपण पुढचा 4C चा फॉर्म्युला पुढच्या टॉपिक मध्ये आपण घेतो. बघा काय 4C फॉर्म्युला. तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला कस्टमरला कनेक्ट करायचं. चॅट जीपीटी कडून आपण काय करूया? या 4C फॉर्म्युला म्हणजेच काय, की कोणतंही डील जर आपल्याला क्लोज करायचं असेल, तर डील स्वतःहून क्लोज झालं पाहिजे अशी यंत्रणा आपल्याला लावायची आहे. आपण त्याच्या पाठीमागं जाण्याची गरज नाही. एक वाक्य नोट करून ठेवा. ग्राहकाला 51% गरज असते. वाक्य लिहा. ग्राहकाला 51% गरज असते आणि व्यावसायिकाला 49% गरज असते. 2% गरज आपल्यापेक्षा जर त्याला जास्त असेल, तर त्याच्या पाठीमागे लागण्याची गरज नाही. त्यांनी आपल्याला हुडकत आलं पाहिजे अशी यंत्रणा आपण लावली पाहिजे. ती यंत्रणाच आपल्याकडे नसल्यामुळं आपला प्रॉब्लेम खूप मोठा वाढत चाललेला आहे. पहिल्यांदा आपल्याला कनेक्ट करावा लागेल. हा 4C फॉर्म्युला वर्ल्ड वाईड आहे. कनेक्ट होण्यासाठी आपल्याकडे डेटा असणं महत्वाचं आहे. तो डेटा उपलब्ध करणं महत्वाचं आहे. तो डेटा कलेक्ट करणं महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर त्याला लीड मॅग्नेट लावून पहिला मेसेज, दुसरा मेसेज, तिसरा मेसेज, चौथा मेसेज, पाचवा मेसेज, एंगेजमेंटचे मेसेजेस हे सगळं देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपला ब्रँड डेव्हलप होईल. ब्रँड डेव्हलप करण्यासाठी आपण कनेक्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कन्वे करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो मिनी वेबसाईट दिली जाणार आहे, ज्याचं ऍक्टिव्हेशन 1 इयर साठी तुमच्यासाठी राहणार आहे. त्यामुळं कन्वे करण्यासाठी तुमची एक प्रत्येकाची मिनी वेबसाईट करून मिळणार आहे. त्याला होस्टिंग लागणार नाही, डोमेन लागणार नाही, कुठलाही एक्स्ट्रा खर्च लागणार नाही. जो कोर्स तुम्ही घेणार आहात त्याच कोर्समध्ये तुम्हाला ही एक बोनस म्हणून महाशाळेच्याकडून मिळणार आहे. कन्व्हिन्स करण्यासाठी लीड मॅनेजमेंट करणं, कॉलिंगच्या स्क्रिप्ट तयार करणं, हे सगळं काही आपण चॅट जीपीटी कडनं तयार करणार आहे. कन्व्हिन्स करण्यासाठी मग तुम्हाला कॉल करावा लागेल. कन्व्हिन्स करण्यासाठी तुम्हाला गुगल मीट घ्यावे लागेल, झूम मीटिंग घ्यावी लागेल, वेबिनार घ्यावे लागतील, 1 to 1 भेटावं लागेल, त्याला बोलवावं लागेल. पण त्याच्यासाठी आपल्याकडे स्क्रिप्ट लागेल ना. मी काय बोलू, की जसं मी आता एक स्क्रिप्ट तयार करून ठेवली की मला तुमच्याशी काय बोलायचंय, त्याच्यामुळे माझा वेळ वाचतोय. जे बोलायचंय तेच बोललं जात आहे आणि टू द पॉइंट होत आहे. असं प्रेझेंटेशन तुम्हाला पण करायचं आहे तुमच्या ग्राहकांसाठी आणि हे करणं सोपं आहे. तुम्हाला जमतंय सर, आम्हाला जमेल का? तर मी म्हणतो तुम्हाला मी डन फॉर यू ऍज इट इज मटेरियल तुम्हाला पास करणार आहे. त्यामुळे जी गोष्ट मला जमू शकते ती गोष्ट तुम्हाला जमायला काहीच अडचण नाही. कारण आतापर्यंत आम्ही जेवढे काही ठक्के टोंपे खाऊन ह्या गोष्टी शिकलेलो आहे, माझा प्रामाणिक असा विचार आहे आणि एक संकल्प आहे की मराठी उद्योजकाला मला जेवढा त्रास झाला तेवढा तुम्हाला होऊ नये. एक एक गोष्ट शिकण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागले, त्याहीपेक्षा बहुमूल्य वेळ वाया द्यावा लागला. आणि टाइम इज मनी म्हणतो ना आपण, तर इतका प्रचंड वेळ देऊन ते शिकावं लागलं. मग मी एक सत्यात कल्पना उतरवली की जी गोष्ट आपल्याला खूप त्रासदायक झाली तिला अजून सोपं कसं करता येईल, अजून सोपं कसं करता येईल, आणि त्या पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत ते मांडत चाललेलो आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी कन्व्हिन्स करायला तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत. त्याची लीड मॅग्नेट कसं लावलंय, त्याच्यापासून लीड मॅनेज कसं करायचंय, इथपर्यंतचा प्रवास तुमच्याकडनं आम्ही करून घेणार आहे. तुमची ऑडिओ स्क्रिप्ट असेल, व्हिडिओ स्क्रिप्ट असेल, तुम्हाला बोलता येत नसेल तर
आजकाल फेसलेस व्हिडिओ सुद्धा आहेत. तुम्हाला तुमचा चेहरा नाही दाखवायचा, नका दाखवू. तुम्हाला तुमचा आवाज नाही द्यायचा, नका देऊ. एआय टूल आता आहे ना, आवाज देईल. एआय टूल आहे ना, आता त्याचा फेस दाखवेल. तुमच्यासाठी एक बातमीदार, एक तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसची माहिती सांगणारा तुमचा एक इन्फ्लुएन्सर त्याला म्हटलं जातं. एक बातमीदार तुमचा आपण तयार करू शकतो आणि त्याच्या तोंडी आपल्याला जे बोलायचंय त्याची स्क्रिप्ट आपण देऊन त्याला पुढे प्रमोट करू शकतो. की ज्यांना स्वतःचा व्हिडिओ करायला जरा वेळ लागेल किंवा आत्ता नको वाटतंय, तर त्या लोकांसाठी आता चॅट जीपीटीने आणि एआय टूलनं ही पण सुविधा केलेली आहे. तर कन्व्हिन्सिंगची पॉवर तुमची वाढलेली असेल. पहिला सी आहे कनेक्ट, दुसरा आहे कन्वे, तिसरा आहे कन्व्हिन्स आणि मग तो स्वतःहून क्लोज होणार आहे. मित्रांनो, क्लोजिंग 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 म्हणजे काय हो? त्यांनी पैसे द्यावे, तुम्ही त्याला माल द्यावा. क्लोजिंग होणं म्हणजे काय? त्यांनी पैसे देणं. क्लोजिंगची जबाबदारी कोणाची आहे? ग्राहकाची आहे का तुमची आहे? कमेंट करा. क्लोजिंग होणं ही जबाबदारी कोणाची आहे? ग्राहकाची आहे का तुमची आहे? पैसे कोण कोणाला देणार आहे? तुम्ही मटेरियल देणार आहे, तुम्ही सर्व्हिस देणार आहे, तुम्ही प्रॉडक्ट देणार आहे, तुम्ही त्याला गाईडलाईन देणार आहे, तुम्ही त्याला नॉलेज शेअर करणार आहे. त्याच्या बदल्यात तो तुम्हाला पैसे देणार आहे. मग क्लोज कुणी व्हायचंय? क्लोज ग्राहकाने व्हायचंय. परंतु आता काय होतंय? आपण डेमो देतो, वेळेवर जातो, माहिती देतो, पोस्ट पाठवतो, व्हिडिओ देतो, बोलणं करतो आणि समोर जाऊन भेटून झाल्यानंतर ती व्यक्ती आपल्याला सांगते की थांबा, मला माझ्या बायकोला विचारू द्या. किंवा तुम्ही त्यांच्या मिसेसला भेटला तर ती सांगते की थांबा, आमच्या ह्यांना विचारू द्या. आणि दोघं एका वेळेला असतील तर ते सांगतात की आमच्या सासऱ्यांना विचारायचंय, मामांना विचारायचंय, काकांना विचारायचंय. एवढं सगळं करून आपणच क्लोज होतो आणि घरी येतो. का? तर तुम्हाला अजून माहितीच नाहीये की कोणी क्लोज व्हायचंय. तर क्लोज होण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ग्राहकाची आहे, आपली नाही आहे. आपण पहिले 3 पॉइंट करणं गरजेचं आहे की त्या व्यक्तीला कनेक्ट करा, सिस्टीम लावा. त्या व्यक्तीला कन्वे करा, मिनी वेबसाईट द्या. त्या व्यक्तीला कन्व्हिन्स करा, इथं कॉलिंग स्क्रिप्ट, त्याचे व्हिडिओज बनवा, लीड मॅनेज करा आणि त्याला सोडून द्या. त्याला गरज आहे ना 51%. तो मार्केटमध्ये जाईल, चौकशी करेल, खरंच चांगलंय का बघेल, येईल ना तुमच्याकडे. बळजबरी करण्याची गरज अजिबात नाही. ज्याला पटतंय, ज्याला खरं वाटतंय, ज्याला तुमच्यामध्ये स्वारस्य आहे, तो येणार ना तुमच्याकडे. डिजिटल मार्केटिंग वरती खरा बिझनेस करा. जेवढं पॉप्युलर व्हायला कमी वेळ लागतो ना, तेवढंच अधोगती व्हायला सुद्धा खूप कमी वेळ लागतो. 2 पोस्ट सुद्धा पुरेशे असतात एखाद्याला. त्यामुळं कुठलीही चुकीची किंवा खोटी माहिती किंवा खोटं प्रॉडक्ट, खोटी सर्व्हिस, खोटे रेट अजिबात देऊ नका. ग्राहक भरपूर आहे. आजकालचा ग्राहक प्रचंड मोठा आहे. मार्केटमध्ये कुठंही मंदी नाही, लिटरली मंदी नाही आहे. काल पाडवा झाला, 3.5 मुहूर्तापैकी एक होता. सोन्याचा भाव गगनाला भिडलाय, लाखापर्यंत गेलाय. सोन्याच्या दुकानामध्ये प्रचंड गर्दी होती, प्रचंड. म्हणजे 1 तास लागला आम्हाला, छोटीच वस्तू घ्यायची होती, 1 तास लागला. आम्ही म्हणलं अरे कसली मंदी मार्केटला ना. कुठे आहे मंदी? आपल्या डोक्यात आहे फक्त. तिला बाहेर काढू शकतो आपण, कारण आपल्याकडं प्रॉपर सिस्टीम लिहिलेली असेल, प्रॉपर जर ह्या सगळ्या गोष्टी समोर लिखित स्वरूपात असतील तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीनं पुढे जाता येणार आहे. आणि त्यामुळं या 3 सिस्टीम आपल्याला चॅट जीपीटी कडनं लावायचे. तुम्ही सगळेजण तयार आहात का? पहिलं एक कनेक्ट होणं, त्याच्यानंतर कन्वे करणं, त्याच्यानंतर कन्व्हिन्स करणं. सोडून द्या त्याला, तो स्वतःहून क्लोज झालेला असेल. तो स्वतःहून क्लोज झालेला असेल. कारण कनेक्ट, कन्वे, कन्व्हिन्स मधला हा जर फरक तुमच्या लक्षात आला असेल तर इमिजिएट मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हे काय आहे? हे काय आहे? हे चित्र काय आहे? कमेंट करा. हे चित्र काय आहे? कमेंट करा.
हे चित्र कोणत्या वेळेचं आहे किंवा याला काय म्हणतात कमेंट करा. यस, वॉकिंग म्हणतात, मॉर्निंग वॉक म्हणतात, जॉगिंग म्हणतात, मॉर्निंग वॉक म्हणतात. अगदी बरोबर. यस, जेवढं सहज आहे तेवढं सोपं नाहीये असं पूजा मिसाळ मॅडम म्हणतात. आता मला सांगा, हे सहज आहे का सोपं आहे? कमेंट करायची आहे. हे सहज आहे का सोपं आहे? कमेंट करायची आहे. हे सहज आहे का सोपं आहे? संजय जाधव सर म्हणतात की हे सोपं आहे. कोमल मॅडम म्हणतात की बोथ. रश्मी मॅडम म्हणतात की सहज आहे. पूजा मॅडम म्हणतात की सोपं आहे. प्रत्येकानं उत्तर द्या. तुमची कमेंट माझ्यासाठी एनर्जी आहे. आणि त्या मॅडम म्हणतात की सहज आहे. आता या ठिकाणी मला असं म्हणायचंय की ज्या लोकांना हे सहज वाटलेलं आहे ती लोक रोज व्यायाम करतात. ज्या लोकांना सोपं वाटलेलं आहे ते लोक नित्य नियमानं स्वतःवरती वेळ देतात आणि म्हणून त्यांना ते सहज पण वाटतंय आणि सोपं पण वाटतंय. पण ज्या लोकांना या अवस्थेमधून प्रत्येक जण गेलेला आहे, 31 डिसेंबरला आपण ठरवतो की 1 जानेवारीला मी मॉर्निंग वॉकला जाईल. काय त्याला करायचंय? शूज घालायचे, ड्रेस घालायचे आणि निघायचंय. आहेच काय ह्याच्यात? काय कुदळ घेऊन जायचंय, खोरं घेऊन जायचंय, ओझं घेऊन जायचंय? काहीच नाही करायचं ना. पण हे आपल्याला जमतं का? हे आपल्याला जमतं का? तर नाही जमत. का? का नाही जमत? तर आपण एकटच करायला जातो त्यावेळेला जमत नाही. तुम्ही आठवा, तुम्ही पण मॉर्निंग वॉक केलेला आहे, तुम्ही पण इव्हिनिंग वॉक केलेला आहे. कधी केला आणि कधी जास्त काळ टिकला? ज्यावेळेला तुम्ही एकटे जात होता त्यावेळेला तो लवकर बंद पडला. पण ज्या वेळेला तुमच्या बरोबर कोणतरी असं जोडीदार होता किंवा जोडीदार होती किंवा तुमच्या सोसायटी मधले काका काकू मामा मामी नातलग मित्रमंडळी मॉर्निंग वॉकचे ग्रुप होते, तर एकमेकाच्या नादवाद आपण म्हणतो ना, एकमेकाच्या संगतीनं हे घडलं होतं. कमेंट करा यस किंवा नो. बरोबर म्हणतोय का मी तुम्हाला? तुमचा प्रिव्हियस जर हिस्ट्री तुम्ही चेक केली तर तुम्ही हे कधी केलं? तर तुम्ही ग्रुपमध्ये होता, तुम्ही त्या संगतीमध्ये होता आणि त्यावेळेला हे तुम्हाला घडलं. आता मी म्हणेल की डिजिटल मार्केटिंग चॅट जीपीटी सुद्धा असंच सोपं आहे. डिजिटल मार्केटिंग चॅट जीपीटी असंच सोपं आहे. पण त्यासाठी काय करावं लागेल? महाशाळेच्या संगतीत यावं लागेल. मग ते सोपं पण असेल आणि सहज पण असेल. चॅट जीपीटी एआय टूल शिकणं तुम्हाला अगदी मातृभाषेतून आत्ता जसं जेवढं ऐकलं इतका वेळ तुम्ही महाशाळेला मला स्वतःला, तेवढं ते सोपं आहे. फक्त त्याच्यात आपण रमलं पाहिजे. हा ठीक आहे की रमवणारा माणूस पण पुढचा तसा असेल तर रमायला पण आवडतं. आणि नक्की आता आपली एकमेकांची वेवलेंथ मॅच झालेली आहे. मला नक्की काय म्हणायचंय हे तुम्हाला कळायला लागलंय. तुमच्या वेदना, तुमचा दुःख, तुमचा दर्द मी जाणतो, कारण मी त्याच्यातून गेलोय. माझी प्रामाणिक इच्छा अशी आहे की ज्या गोष्टींवर साठी माझं ते वळण चुकलं, मला खड्ड्यात गाडी गेली, स्पीड ब्रेकर लागला, 50 किलोमीटर पुढे गेल्यावर सांगितलं की सर तुम्ही फार लांब आला, तुमचं वळण मागच राहिलं. आता मला असं वाटतं की मी तिथे एक बोर्ड लावावा, उजवीकडे. तयार आहात का तुम्ही महाशाळेसोबत यायला? कमेंट करा. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊया. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. चॅट जीपीटीचा एक वेगळा ग्रुप तुमच्यासाठी केला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. जर तुम्ही पुढच्या सेशनला येणार आहात तर मी म्हणेन की आजच का नाही येत आहे? कशाची वाट बघताय? वेळ आता आपल्यासाठी थांबणारा नाही आहे, कारण जगाच्या पुढे 5 वर्ष विचार करून आपल्याला पुढे निघायचं आहे. म्हणून चॅट जीपीटी एआय टूलचा अभ्यास आता आपल्या बिझनेस साठी करून व्यवसाय आपल्याला 4 पट वाढवण्यासाठी ग्रुप दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये. तो इमिजिएट जॉईन करा, आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा आणि त्याच सोबत आता आपण एक फॉर्म भरून घेणार आहे, विजन सेटिंग फॉर्म. तो विजन सेटिंग फॉर्म जे लोक भरतील त्यांचा बिझनेस आपण पुढे घेऊन जाणार आहोत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहे.
ती एकदा चेक करा. थँक्यू.